हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज बनवते आपण मसाले भात। तो खोबरं, हिरवी मिरची, आलं याचं वाटण आपण वाटून घेऊ। हे भांडं माझं मोठं आहे, आता याच्यात जाडसरच होणार वाटण, बारीक भांडं माझं बिघडलेलं आहे। हे पाहता आपलं वाटण वाटून झालेलं आहे, आता काढून घेऊ। हे एवढं खोबरं आहे, आता हे वाटून याचं आपण दूध काढून घेऊ। हे नारळातलं पाणी हेच ओतून घेतलं मी याच्यात टाकायला। हे आता आपण नारळाचं दूध काढून घेऊ कप्प्याने। हे नारळाचं दूध आता जेवढं निघेल तेवढं गाळून घेऊ। हे अर्धा नारळ घेतलेला होता मी फोडून, त्याची काप करून, आणि त्याची काही वरची साल वगैरे काही काढली नव्हती मी, तसंच वाटलेलं आहे। हे पहा, आपल्याला काही जास्त दूधही नसलं तरी चालेल, आणि 1 कप भर असलं म्हणजे भरपूर होईल। हे पाहता आपलं 1 कप भर दूध तयार आहे। हे आता मी 1 बटाटा बारीक कापून घेतलेला आहे, आणि आता ही केळी पण आपण अशी कापून घेऊ। आणि हे आता याची आपण अशी थोडीशी वरची साल काढून घेऊया। साल काढून घेऊ याची आपण, पहा म्हणजे जास्त जर असं सुरीने निघत असं तर सुरीने काढलं तरी चालते। हे पहा, हे अशी साल काढून घेऊ, आणि याचे बारीक बारीक बटाट्यासारखेच आपण 2 केळं घ्यायची, आणि 2 केळाची आपल्याला साल काढून घ्यायची। हे पहा, पूर्ण साल नाही निघाली तरी चालणार आहे, याची राहिली थोडी तरी चालणार आहे। साल सगळी नाही निघाली तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि हे आता आपण असे 2 केळं सोलून याचे आपण तुकडे करून घेऊ। याचे तुकडे करू। आता याचे तुकडे ना पहा, हे असे तुकडे करून घेऊ, आणि हे पण बटाट्यामध्ये टाकून घेऊ असेच। हे पहा, कच्ची केळं आहे आपली, त्याला काही शिजायला वेळ नाही लागत, 2 मिनटात शिजून होतील। आणि आता ही केळीचा आपण मसाले भात करणार आहे, आणि तो पण उपवासाचा। हे पहा, हे असे तुकडे करून घ्यायचे। आता मी हे दोन्ही केळाचे असे तुकडे करून घेते। हे पहा, मी भांडं बदलले, त्याच्यात सांडलं असतं खाली पाणी, म्हणून मी ही 2 केळं आणि बटाट्याचे तुकडे केलेत। हे आता मी कढई तापाय ठेवली। आता हे वरीचे तांदूळ आपण भाजून घेऊ। हे आपलं आता वरई भाजते, चांगली खमंग भाजून घ्यायची। हे पहा, आता आपली वरई चांगली खमंग भाजून तयार आहे। आता मी वरई काढून घेते, गॅस बंद करते मी। पुन्हा मी गॅसवर कढई ठेवते। तेल टाका, नाहीतर तूप टाका, तुम्हाला जे वाटेल ते टाका। मी तेल टाकले, तुम्ही तूप टाकू शकता। आता याच्यामध्ये आपण ह्या 2 विलायच्या टाकू, 2-3 विलायच्या टाकून घेतल्या हिरव्या, आणि हे आपलं आलं, हिरवी मिरची आणि याचं वाटण हे टाकून घेऊ याच्यामध्ये। आणि असं परतून घेऊया। आता याच्यामध्ये हे आपलं बटाटा आणि 2 ते घेतलेत आपण, काय म्हणतात, केळी कापून घेतली मी, हे याच्यात चांगले आता परतून घेऊ आपण। आपल्याला याच्यात शेंगदाणे पण काढायच्यात, पण टाकायच्यात, तोपर्यंत हे परतेपर्यंत मी शेंगदाणे
हे करून घेते, साल काढून घेते आणि हे असं खालून आता ते परतून घेऊ आपण. तुम्हाला सांगायची विसरले, ही वरई ना मी धुवून सुकवलेली, नाही तर तुम्ही मसाला डायरेक्ट भाजली आणि धुतली कशी नाही, ही तुम्ही परत डायरेक्ट टाकून दिली असं नको व्हायला. मी वरई आणल्यावर धुवून वाळून ठेवते, म्हणजे भाजली का लगेच भाजी याच्यात टाकता येते. वरई भात करता येतो, भाजून घ्यायची आणि भात करायचा. आधीच धुवून ठेवते मी. आता हे चांगलं आपण परतून देऊ. हे आता आपण पाकडून याच्यात शेंगदाणे टाकून देऊ. हे आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आणि याच्यातच आता आपण हे शेंगदाणे साल काढलेली हे जाडसर कुटून त्याच्यात टाकले आपण. हे आता मिक्स चांगले करायचे. याच्यामध्ये आपण पनीर घालू शकतो, पनीर घालायचं, केळीचे काप घालायचे, आंबट गोड करायचे तर त्याच्यात थोडीशी केळी घालायची, थोडंसं रताळे टाकायचे आणि याचे असं परतून घ्यायचं. चांगले शिजत आले का वरतून आपण पाणी घालून घेणार ना. त्याच्यात पनीर टाका, काय काय टाकता येईल तेवढं टाका. पण आता मी केळी आणि एक सांगायचं विसरले टीप मी तुम्हाला, हे भात करताना ना याच्यामध्ये तुम्ही गवती चहा टाका, खूप स्वाद छान येतो. पण आता माझ्याकडं गवती चहाच नाही येतं म्हणून मी टाकलं नाही. तर याचा खूप गवती चहाचं चव चांगली लागते या भातामध्ये. आणि आता हे शिजून झाले का थोडेसे आपले केळी आणि बटाटा का आपण याच्यात वरई टाकू. आता आपण याच्यामध्ये थोडीशी जिरी, ज्यांना आवडते ना त्यांनी जिरी टाका. फक्त जिरीची पावडर टाकलेली, बाकी याच्यात काही नाही. ज्याला चालते उपवासाला जिरी त्यांनी जिरं टाका, नसेल चालत तर नका टाकू. कोथिंबीर पण कोणाला चालत असेल तर टाकू शकता कोथिंबीर पण. त्यामुळे मी थोडीशी जिरं टाकून घेतले आणि आता याच्यावर झाकण घेतो 2 मिनिटं. आता आपण झाकण काढू आणि थोडं पाणी टाकून घेऊ. आता मी याच्यात 1 वाटी अर्धी वाटी पाणी टाकले, 1 वाटी पाणी टाकून घेते. जरा आता याच्यात शिजून देऊ पाण्यामध्ये आपण. आता हे आपण 2 मिनिटं चांगलं शिजून देऊ आणि हे शिजत आलं का आपल्याला थोडंसं भात टाकल्याच्या नंतर आणि मग नंतर आपण परत पुढची प्रोसेस करू. लिंबू टाकायची. आता मी झाकण काढते. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही मला ज्या कमेंट केल्या ना मोबाईलमध्ये त्या कारल्याच्या रेसिपीला, त्याच्यातल्या अलका पाटील यांनी पण मला कारल्याच्या लिंबाच्या लोणच्याची फरमाईश केलेली. तर ही रेसिपी टाकल्याच्या नंतर आहे ना तुमची रेसिपी होणार आहे. कारण ते लिंबूची प्रोसिजर करायला 3 ते 4 दिवस लागतात. त्यामुळं तुमची रेसिपी मी लिंबाची टाकणार आहे. आणि त्याच्यात टीप तुम्हाला सांगायची म्हटले ना तर तुम्हाला मी दाखवलेलं व्हिडिओ जे बनवते मी, आता माझा निम्मा बनवून झालेला आहे. तर बाकीचा राहिलेला व्हिडिओ आहे ना मी त्याला 2-3 दिवस लागतात करायला. मग पूर्ण झाल्यावर त्याच्यात टिप सकट तुम्हाला सांगितलेले आहे, तुम्ही जरूर बघा. आणि मी आता ही एकादशीमुळं याची रेसिपी टाकते मसाले भाताची उपवासाची. तर त्यामुळं तुम्ही काय नंतर आहे ना माझा ते व्हिडिओ बघून तुम्हाला कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे मी टिप सांगितली आणि कसं हे करायचं ते पण सांगितले. त्यामुळं तुम्ही जरूर बघा आणि तुमचा पाठिंबा असाच भरपूर राहू द्या मला. आता मी भात बनवते. बरं तुम्हाला सांगायचे, लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर याच्यात टाकू शकता. आमचूर पावडर टाकली तरी चालते, काही गरज नाही टाकायला. केळी त्यामुळं चिकट पण नाही लागणार. आणि तुम्ही थोडीशी त्याला टिप म्हणून मी आमचूर पावडर आंबटपणासाठी केळीला टाका, म्हणजे आंबट गोड तिखट अशी चव होईल भाताची. हे पहा आता आपली केळी पण शिजल्यात आणि बटाटा पण शिजला आहे. हे पहा दोन्हींचे तुकडे झाल्यात. आता हे आपण काढून घेऊ आणि याच्यात आता आपण हे पहा आता वरई भाजलेली आपण टाकून घेतली. याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचे वरईला. आता हे पाणी मी याच्यात घालून घेतले वरईमध्ये. जेवढं लागेल तेवढं पाणी घाला. याच्यात थोडंसं वरतून लिंबू नाही टाकलं, जेवताना वरतून घेतलं तर चांगलंच आहे. कारण कडवटपणा नको लागायला. जास्त वेळ शिजल्यावर लिंबाचा वरतून पिळून खाल्लं तरी छान लागेल याच्यात लिंबू.
आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि शिजून देते 5 मिनटं. हे पहा, आता आपण हे नारळाचं दूध तयार केलेलं हे आता टाकून घेऊ आपण भातामध्ये. हे बघा, आणि मिक्स करून घेऊ. पाणी जर लागलं तर नंतर आपण वरतून टाकू. एकदा मी थोडंसं मध्ये पाणी घातलं होतं, एक अर्धी वाटी, आणि बाजूला पण ठेवले. उकळायला लागलं तर वरतून टाकू. आता आपण दूध टाकून घेतले, आता शिजून घेऊ. आता आपण गॅस आहे ना थोडा बारीक करून ठेवू. हे पाहता आपण झाकण काढलंय. आता मी मध्ये एकदा हलवून घेतलं होतं आणि अजून थोडंसं मी पाणी घालून घेते, कारण एवढं पाणी लागणार आहे. मी आता परत एक अर्धा कप पाणी घालून घेतलंय आणि आता मी मंद गॅसवर शिजून घेते परत. आता मी 2 मिनटं आता परत मोठा केलाय. आता परत मी भात मिक्स करून मंद गॅसवर टाकून घेते. झाकण, ते झाकण ठेवून घेते आणि आता मी बारीक गॅस करते. भात झालाय काय पाहू आता आपण. वाव, किती छान. बघा कसा भात झालाय, मोकळा सटसटीत अगदी. छान झाला ना भात. हे पहा, मस्त झालाय भात आपला. आता आपण ताटात घेऊ. हे पहा, असं एक लिंबू छानपैकी. आणि मी ह्या डिशमध्ये थोडंसं ताटात काढल्यावर खायला घेतला होता तुम्हाला दाखवायला. आणि याच्यात मी लिंबू पिळले, हे मी तुम्हाला खाऊन दाखवते. हे पहा, गॅस पण बंद झाला. खूप छान लागतं लिंबू पिळल्यामुळं. आणि दह्याबरोबर जर खाल्लं तर खूपच सुरेख लागन. त्यामुळं तुम्ही दह्याबरोबर टेस्ट करा भात. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर सबस्क्राईब करा. आणि सर्वांना माझी शेअर करा रेसिपी. आणि अप्रतिम झालेला आहे हे भात, खूपच चविष्ट नारळाच्या दुधातला भात. बाय, थँक्यू.